तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप दळवी. तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण एक वचन पाहणार आहोत आणि काय विषयाचं नाव आहे काय? येशू काय सिमोन पेत्राच्या सासूला बरे करतो व इतर रोग्यांना बरे करतो. मित्रांनो, चला आपण शास्त्रभागाकडे जाऊया. विषयाला सुरुवात. तर मित्रांनो, शास्त्रभाग आहे मत्तई अध्याय 8 आणि वचन आहे 14 ते 16 पर्यंत. तर मी वाचतो, सर्वांनी काय करायला लक्ष देऊन ऐका. तर मी वचन 14 वाचतो. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. येशू काय केला? जो सिमोन नावाचा काय होता व्यक्ती होता, त्यांचा शिष्य होता, त्याला त्यांनी काय पेत्र सुद्धा नाव दिलं. त्यांच्या घरात काय केला? तो येशू काय केला? गेला. तेव्हा तो गेल्यावर त्याला असं समजले की सिमोन पेत्राची सासू काय आहे? तापाने काय आहे, आजारी आहे असे त्याने काय केले पाहिले. आपण पुन्हा वचन वाचूया 14 आणि 15. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. या ठिकाणी काय सांगितलंय की तेव्हा त्याने म्हणजे प्रभू येशूने तिच्या हाताला काय केला? स्पर्श केला. खाली हाताला काय केला? हात लावला. तेव्हा तिचा काय केला? तिचा ताप काय केला? निघून गेला आणि ती उठून काय करायला लागली? प्रभू येशूची काय करायला लागली? सेवा करू लागली. फक्त त्याने काय केला? त्याला माहीत पडले की सिमोन पेत्राची सासू काय आजारी आहे. त्याच्यामुळे तो काय केला? तिच्या जवळ गेला आणि फक्त हाताला काय केलं? त्याने प्रभू येशूने स्पर्श केला आणि तिचा काय केला? ताप सर्व निघून गेला आणि ती काय झाली? बरी झाली. आणि ती बरी झालीवर खाली बसून राहिलेली नाही, ती काय केली? उठून काय करायला लागली? की प्रभू येशूची काय करायला लागली? सेवा करायला लागली. तर मित्रांनो, आपण पुढे पाहूया शेवटचं वचन. मग या ठिकाणी सांगितलं की मग ती काय त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्यांच्याकडे आणले. या ठिकाणी सांगितले की मग संध्याकाळ झाल्यावर काय लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्यांच्याकडे आणले. तेव्हा त्याने भूते शब्दाने घालवली व सर्व दुखणाऱ्या इतरांना बरे केले. या ठिकाणी काय सांगितलं की संध्याकाळ झाल्यावर काय लोकांना कळलं की येशू काय आहे? पेत्राच्या घरी आलेला आहे. म्हणून काय त्याने काय केलं? ज्यांना भूत लागलेलं होतं ते भूत लागलेल्या व्यक्तींना काय करून गेलं नाही, पुष्कळ भूत लागलेल्या व्यक्तींना काय करून आले? प्रभू येशू जवळ घेऊन आली. आणि प्रभू येशूने काय केली? शब्दानेच काय केले? भूत घालवली आणि काय केले? पुष्कळ दुखणाऱ्यांना काय केले? त्याने बरे केले. आपण पाहतो की या ठिकाणी स्वतः काय जे आजारात होते, जे दुःखात होते, ते सर्व ठिकाणी हिंडून फिरून थकले होते, ते काय केले? प्रभू येशू त्यांना कळलं की आमच्या गावात पेत्राच्या घरी काय केलं आहे? प्रभू येशू आलेला आहे. म्हणून ते काय केले? पेत्राच्या घरी संध्याकाळी काय केले? जे आजारी होते त्यांना काय केले? घेऊन गेले. ज्यांना भूत सुद्धा लागलेले होते त्यांना ते काय केले? प्रभू येशू जवळ घेऊन गेले. आणि प्रभू येशूने काय केले? शब्दाने काय केले? भूताला घालवले. भूत त्याच्यातून काय केले? काढून टाकले. आणि जे इतर आजारी होते, नाना प्रकारच्या आजाराने काय पडलेले होते, त्यांना पण सुद्धा त्याने काय केले? बरे केले. तर मित्रांनो, आशा करतो वचन तुम्हाला समजले असेल आणि वचनाद्वारे काय शिकायला भेटलं. वचनाद्वारे काय शिकायला भेटले असेल तर वचनाला काय व्हिडिओला काय लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. जर नवीन असेल माझा यूट्यूब चॅनल प्रदीप दळवी मिळेल, सबस्क्राईब करा माझा यूट्यूब चॅनल प्रदीप दळवी आणि जी बाजूला घंटा ती बनवा. नमस्कार.